नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि यंदा गुरुवारपासूनच श्रावणाची मंगलमय सुरुवात ही झाली आहे. तर श्रावण महिना हा व्रत वैकल्याचा महिना मानला जातो आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका अर्थात ज्योती देवीच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हे व्रत विशेषतः आपल्या मुलांच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी केले जातात. महाराष्ट्रामध्ये अनेक माता श्रद्धेने हे व्रत करतात. जरा म्हणजे वृद्धत्व आणि जिवंतिका म्हणजे जीवन देणारी शक्ती. ज्योती माता आपल्या मुलांचे रक्षण करते आणि त्यांच्या आयुष्यामधली संकटे, दुःखे दूर करते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते. तर बघा, ज्योती पूजनासाठी यावर्षी एकूणच 5 शुक्रवार आपल्याला मिळणार आहेत. आणि तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये दर शुक्रवारी करण्याचं ज्योतीचं व्रत कसं करावं, तसेच ज्योतीची पूजा असेल, नैवेद्य काय दाखवावा, ज्योतीची कथा, ज्योतीची आरती सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोणीही मध्ये स्किप करू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंट नक्की करा. तर ज्योती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. या देवीला जरा जिवंतिका असंही म्हटलं जातं. त्यामुळे या व्रताला देखील आपण जरा जिवंतिकेचे पूजन किंवा जरा जिवंतिका व्रत या नावाने देखील ओळखू शकतो. तुम्ही जर दिनदर्शिका बघितली आणि त्यातल्या त्यात श्रावण महिना पाहिला तर श्रावणातल्या दर शुक्रवारी तुम्हाला तिथे जरा जिवंतिकेचे पूजन असं लिहिलेले दिसून येईल. कारण की ज्योती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे. आणि श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर एकतर गंधाने ज्योतीचे चित्र काढून किंवा ज्योतीचे छापलेले चित्र लावून महिला त्याची मनोभावे पूजा करतात. शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुला-मुलींचे औक्षण करून जिवंती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. तर श्रावणातल्या 5 शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात. ही पूजा संतान प्राप्तीसाठीच रक्षणार्थ मानली जाते. प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत करायचं असतं. आता आपण जाणून घेऊया की ज्योतीची पूजा कशी करावी. तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि देवघरामध्ये ज्योती देवीचे चित्र किंवा ज्योतीचा कागद लावावा. या कागदाला नाग नरसोबाचा कागद देखील म्हणतात किंवा नागपंचमीचा कागद, ज्योतीचा कागद या वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. पूजा साहित्याच्या दुकानामध्ये अगदी 10 रुपयांना सुद्धा हा कागद मिळून जातो. तर या कागदाची श्रावणामध्ये जेवढे शुक्रवार येतात तेवढ्या शुक्रवारी पूजा केली जाते. तर बघा, हळद, कुंकू, अक्षता, फुले, आघाडा आणि दुर्वा तसेच रंगीत कापसाची वस्त्र व माळ अर्पण करून पूजन करावे. देवीसमोर तुपाचा दिवा लावा. पूजेदरम्यान ज्योतीची कथा वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर ज्योतीची आरती करावी. प्रसाद म्हणून दूध, साखर, फुटाणे किंवा पुरणांचा नैवेद्य दाखवावा. काही ठिकाणी सुवासिनींना हळदी कुंकू देण्याची ही प्रथा आहे. या व्रतामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करणे. ज्योती मातेकडे संतान प्राप्तीसाठी, परत उत्तम आरोग्याची, यशाची आणि दीर्घायुष्याची मनोभावी प्रार्थना करावी. तर श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली ही जरा जिवंतिका व्रत कुटुंबात सुख, शांती आणि आनंद निर्माण करते. त्यानंतर श्रावण शुक्रवारी ज्योती पूजा बरोबरच मुलांना ओवाळण्याची सुद्धा प्रथा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही पूजा कधीही करा, पण मुलांना संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सूर्य मावळल्यानंतरच दिवे लागण्याच्या वेळेला ओवाळायचं असतं. आणि मुलांना जेव्हा ओवाळणार आहात त्यावेळेला मुलांना बसवण्यासाठी पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावर मुलांना बसवायचं आहे. त्यांच्या डोक्यावर रुमाल वगैरे असं काहीतरी द्यायचं आहे आणि नंतरच मग औक्षणाचे ताट आपल्याला घ्यायचं आहे मुलांना ओवाळण्यासाठी. आणि औक्षणाचं ताट करताना त्यामध्ये एक निरंजन घ्यायचे आहे किंवा तुम्हाला जर कणकेचा दिवा घ्यायचा असेल तर कणकेचा दिवा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालणार आहे, पण शक्यतो निरंजन घ्यायचे आहे. त्यामध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल टाकायचं आणि ज्या लांब वाती असतात ना त्या 2 वाती एकत्र जोडायच्या. या एकत्र हातावर पिळून घ्यायच्या आहेत आणि त्या या तेलाच्या दिव्यामध्ये आपल्याला निरंजनामध्ये लावायच्या आहेत. त्याचबरोबर एक सुपारी, थोड्याशा रंगवलेल्या अक्षरा, त्याचबरोबर सोन्याचं काहीतरी घ्यायचं आहे जसं की अंगठी असेल, त्याचबरोबर सुपारीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर ओवाळून झाल्यानंतर मुलांच्या तोंडामध्ये काहीतरी गोड टाकावं म्हणून साखर, खडीसाखर, पेढा काहीतरी घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर थोडासा कापूससुद्धा घ्यायचा आहे. कापूस का तर कापसा एवढे पांढरे केस होईपर्यंत आपल्या मुलाला
दीर्घायुष्य मिळावं हा त्यांच्या मागचा भाव आहे. म्हणून कापूस आवर्जून घ्यायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, कुंकू तुम्ही कोरडं घ्या किंवा ओलं घ्या, काही हरकत नाही. आता सुरुवातीला मुलांना कुंकू लावायचं आहे, त्यानंतर अक्षता मुलांच्या डोक्यावर लावायच्या आहेत, त्यानंतर सुपारी घ्यायची आहे, ती मुलांच्या डोक्यावरून ओवाळायची, त्यानंतर सोनं घ्यायचं आहे, ते मुलांच्या डोक्यावरून ओवाळून घ्यायचं आहे. तर कापूस मुलांच्या डोक्यावरून ठेवून त्यानंतर आपल्याला ओवाळायचं आहे. आणि ओवाळायचं उगीच असं 1-2 वेळा दुरूनच ओवाळायचं असं नाही, मुलांच्या चेहऱ्याभोवती ओवाळायचं, जेणेकरून त्या दिव्याचं तेज जे आहे ते अगदी मुलांना गोल असं ओवाळून, म्हणजे या दीपासमान तुझं आयुष्य तेजस्वी होऊ दे, या दीपासमान प्रकाशमान तुझं उज्ज्वल भविष्य असू दे असं म्हणून कमीत कमी 5 वेळा तरी अगदी व्यवस्थित शुद्ध अंतःकरणाने प्रसन्नतेने मुलांना ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर मग जे काही तुम्ही गोड ठेवलेले असेल तामणामध्ये ते मुलांना खाऊ घालायचं आहे. आणि सर्वात अगोदर देवाला पाया पडायला लावायचं आहे, त्यानंतर घरातील मोठ्या मंडळीच्या पाया पडायला लावायचं आहे. तर या प्रकारे मुलांना ओवाळायचं आहे. आता तुमची मुलं जर बाहेरगावी असतील शिक्षणासाठी, नोकरीसाठी, तर अशा वेळेला काय करायचं आहे, तर बघा, दिवसभरामध्ये तुम्ही हे ज्योतिपूजन करून घेऊ शकता. आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरच जिथे आपण ज्योतिपूजन केलेले आहे परत तिथे दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची, हळदी कुंकू ज्योतीला अर्पण करायचं आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी, संरक्षणासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ज्योतीकडे प्रार्थना करायची आहे. सेम या पद्धतीने तामण जे आहे ओवाळण्यासाठी तर ते तयार करायचं आहे. आणि या ज्योतीला ओवाळायचं आणि त्यानंतर चारही दिशेला ते ताट आपल्याला फक्त ओवाळायचं आहे. आणि चारही दिशेला अक्षता थोड्या थोड्या आपल्याला टाकायच्या आहेत. म्हणजे सुरुवातीला समजा तुम्ही जिथे ज्योतीचं पूजन केलेलं आहे त्या दिशेला ओवाळायचं अगोदर, आणि थोड्याशा म्हणजे चारही दिशेला तुम्हाला अक्षतया टाकायच्या आहेत, म्हणजे ओवाळून घ्यायचं आहे. कारण या ज्योतीच्या कथेमध्येच आहे की तिला माहिती नव्हतं की तिचा मुलगा कुठे आहे, काय आहे, पण ती चारही दिशेला अक्षता टाकायची आणि ज्योतीचं पूजन करून आणि त्या अक्षता तिच्या मुलाच्या म्हणजे त्या राजकुमाराच्या डोक्यावर पडायच्या, असं पौराणिक कथेमध्ये आहे. त्यामुळे मग आपला मुलगा जिथे कुठे असेल त्याच्या डोक्यावर आपण अक्षता टाकतोय असा भाव म्हणून चारही दिशेला ओवाळून आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत. आता ज्योतीची जी आरती आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही ती नक्की पहा. आणि जी कथा आहे त्याची तुम्ही जरूर पहा. त्याचप्रमाणे ज्योतिपूजन तुम्ही श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा पण करू शकता. पण जर सकाळी ज्योतिपूजन केलं तर अतिशय उत्तम आहे. काही कारणाने जसं की मासिक पाळी असेल, सुतक असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम असतील तर ज्यामुळे तुम्ही ज्योतिपूजन श्रावण शुक्रवारी करू शकत नसाल तर या दिवशी आवर्जून तुमच्या वेळेनुसार दिवसभरामध्ये ज्योतीची कथा नक्की ऐका. ज्योतिपूजन झाल्यावर नैवेद्य दाखवा, ज्योतीची आरती करावी आणि त्यानंतर ज्योतीची कथा ऐकावी, म्हणजे आपलं हे जे व्रत आहे ते पूर्ण होत असतं. त्याचप्रमाणे बघा, तुमच्यापैकी बऱ्याच महिलांना हा सुद्धा प्रश्न पडू शकतो की हे व्रत करत असताना आपल्याला उपवास करावा लागेल का. तर पहा, माहितीमध्ये असा कोणतेही उल्लेख दिलेला नाही आहे की आईने आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत करताना उपवास देखील करावा. पण पहा, तुम्हाला जर उपवास करू वाटत असेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवसभरात उपवास करून तो संध्याकाळी सोडू शकता, किंवा मग उपवास नाही केला तरी चालेल. फक्त ज्योतीची पूजा, त्याचबरोबर तिची कथा वाचन, तिची आरती करणं, त्यानंतर आपल्या मुलाबाळांचं औक्षण करणं या गोष्टी केल्या तरी पण चालणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, आपण जे पूजन करणार आहोत तर ते दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला ही पूजा उचलायची आहे. आणि जो भिंतीला आपण कागद लावणार आहोत नाग नरसोबाचा तर तो काढायचा नाही आहे. पूर्ण 4-5 शुक्रवारी पूर्ण होईपर्यंत तुम्ही तसंच ठेवायचं आहे. तर परत देवघराजवळ आणून तुम्हाला तसंच ठेवायचं आहे, पडला वगैरे तरी. आणि प्रत्येक शुक्रवारी मग त्याचं आपल्याला पूजन करायचं असतं. पण हा कागद बरेच जण तसंच ठेवतात आणि शुक्रवारी याचं पूजन केलं जातं आणि श्रावण अमावस्येला या कागदाचं विसर्जन आपल्याला करायचं असतं. आणि त्याचप्रमाणे बघा, आपण ज्या काही दुर्वा, आघाडा, फुले असतील तर त्याचंसुद्धा विसर्जन करायचं आहे. आणि जो प्रसाद आहे तर तो घरातील सर्वांनी खायचा आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराज यांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.